आणि यानंतर आजच्या दिवसभरातली आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। मेधा सोमय्यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानाच्या खटल्यात संजय राऊतांना कोर्टाने दोषी ठरवलं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कथित शौचालय घोटाळ्यात सोमय्या दाम्पत्याने घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता आणि या विरोधातच मेधा सोमय्यांनी कोर्टात धाव घेतली होती। कोर्टाने राऊतांना दोषी ठरवत 15 दिवसांची कैद आणि 25,000चा दंडही ठोठावला। दरम्यान संजय राऊत या प्रकरणात सेशन कोर्टात जाणार असून काही पुरावे कोर्टासमोर सादर केल्याचं संजय राऊतांनी सांगितलं। तर या घोटाळ्या प्रकरणी अनेकांनी तक्रारी केल्या, मात्र माझ्याच आरोपांनी बदनामी कशी झाली असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे। अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत दोषी असल्याचं शिवडी शहर न्याय दंडाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणी त्यांना शिक्षा सुनावलेली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये सेशन कोर्टात जाणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय। पाहूया। व्यवस्थेचं संघीकरण झालेलं आहे। संपूर्ण न्याय व्यवस्थेचं वरपासून खालपर्यंत संघीकरण झालेलं आहे। ज्या देशाचे सरन्यायाधीश हे गणपतीचे लाडवाचे मोदक खायला आपल्या घरी प्रधानमंत्र्यांना बोलवतात आणि प्रधानमंत्री सरन्यायाधीशाच्या घरी मोदक खायला जातात, त्या देशामध्ये आम्हाला काय नाही मिळणार। पहिली डिफेमेशन प्रवीण पाटील यांनी केली, दुसरी डिफेमेशन मीरा भाईंदर महानगरपालिकेचा जो अहवाल आहे त्याचा उल्लेख आहे त्यांनी केली। प्रताप सरनाईक आमदार आहेत भाजप बरोबरचे, आज त्याने एक पत्र लिहिलं आणि हाच आरोप केला, त्याने डिफेमेशन केली। राज्याच्या विधानसभेत चर्चा झाली, त्याने डिफेमेशन केली। राज्याच्या विधानसभेने एक आदेश दिला, त्याने डिफेमेशन किंवा केली। पण मी हा फक्त इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाचा अपहार होतोय असं मला दिसलं, म्हणून फक्त हा प्रश्न उपस्थित केल्यावरती आज मला शिक्षा ठोठावलेली आहे। 15 दिवसाची कैद, 25,000 बऱ्याच शिक्षा आहेत। त्यांनी मला 15 वर्ष ठोठावली असती तरी काय मी सत्य बोलण्याचं थांबणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।